असल्या प्रकारची कुठलीही गोष्ट होईल त्यावेळेला तुमची अशीच ताकद प्रत्येक वेळेला दिसली पाहिजे मग महाराष्ट्रातलं पोलीस खातं असेल, प्रसार माध्यम असतील किंवा अजून काही असेल, महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल, याच्याकडे परत वाकडा डोळा करून बघायची कोणाची हिंमत होता कामा नये एवढी ताकद प्रत्येक वेळेला दिसली पाहिजे. गेले 2 दिवस सगळे चालू आहेत, पोलीस अधिकारी येत आहेत. गिरगाव चौपाटीवरनं कसा मोर्चा काढणार म्हटलं चालत, मग इथून नाही काढता येणार तिथून नाही काढता येणार. हे सगळे अडथळे आणण्याचे जे उद्योग होते हे या पोलीस कमिशनर अरूप पटनाईकांचे. मला ज्या दिवशी कळलं, काही अधिकाऱ्यांकडनंच कळलं मला, सोडतो की गाड्या अडवण्याचे प्रयत्न होतील, इतर काही गोष्टी होतील. तात्काळ मुख्यमंत्र्यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी म्हटलं हा काय प्रकार आहे, होणार आहे नाही होणार आहे वगैरे हा नंतरचा भाग. लोकशाही मार्गाने मोर्चाही काढायचा नाही का, निषेधही करायचा नाही का? ही प्रत्येक ठिकाणी कसली अडवणूक? आपला मोर्चा शांततेमध्ये होणार हे त्याला सांगितलं होतं, तरी मोर्चाला परवानगी देत नाहीत. आणि त्या दिवशीच्या रजा अकादमीच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देतात. इथेच त्या दिवशी जो प्रकार घडला सगळा त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून मोर्चा काढायचा, त्याला परवानगी देत नाही. ते आमचे आर पाटील, कायदा सुव्यवस्था जो बिघडवेल त्याला आम्ही बघून घेऊ. अरे मग त्या दिवशी काय घातलं होतं, शेपूट? त्या दिवशी आमच्या बाळा रणगावकरांना फोन करतात आणि सांगतात काय बाळा मी तरी काय करणार, मी काय दांडुका घेऊन उभं राहायला पाहिजे होतं का तिकडे? एक बाउंड्री लाईन असते, एक सीमारेषा असते. आम्ही कधी आजपर्यंत सीमारेषा ओलांडली नाही, कधी ओलांडणार पण नाही. पोलिसांवर हात नाही टाकायचा. उद्या तुम्ही पोलिसांचं मानसिक खच्चीकरण केल्यानंतर सर्वसामान्य माणसाने जायचं कोणाकडे, कुठे जायचं? उद्या पोलिसही म्हणते बाबा आम्हाला नको झंझट, नको, तुम्हाला काय करायचं ते करा. हे असं काय राज्य चालतं? हे पोलीस कमिशनर अरूप पटनाईक तिथे जे गुन्हेगार पकडले होते त्या गुन्हेगारांना ज्याला पकडल्यानंतर तिथले डीसीपीला सांगतात बास त्याला सोडून दे. गुन्हेगारांना सोडायला सांगता तुम्ही. आता पोलीस भगिनींवरती जे अत्याचार झाले, या तिथे आतमध्ये खेचून मारले त्यांना. हे सगळे जण आमचे मराठी पोलीस कॉन्स्टेबल सगळे मार खात आहेत, आदेश नाही. बरं सगळं माहिती होतं अगोदर की ट्रेनमध्ये बसून भरभरून येत आहेत, त्यांच्याकडे सगळ्यांकडे चॉपर्स आहेत, रॉड्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. इथे काय दगड असतात का? आलेकडून दगड. हे सगळं, या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना असताना देखील त्या गोष्टीकडे डोळेझाक करता तुम्ही. आणि माझा शांततेतल्या मोर्चाला तुम्ही परवानगी देत नाही.
मी परवा दिवशी माझ्याकडे जे काही पोलीस अधिकारी आले की त्यांना तेच सांगितलं. मी म्हटलं त्या दिवशीचा 11 तारखेचा मोर्चा जो आला होता त्यांना काहीतरी टार्गेट तरी होतं की आम्हाला पोलिसांवरती हल्ला करायचा आहे, आम्हाला मीडियावरती हल्ला करायचा आहे. आम्हाला काय करायचं होतं? आमचं टार्गेट आम्ही अगोदरच डिक्लेअर करून टाकलं होतं. आरोप पटनायक राजीनामा द्या, RR पाटील राजीनामा द्या. आम्ही पहिल्यांदाच डिक्लेअर केलं होतं